सर्व सर्व मी नाही, सर्व सर्व तो परमपिता परमात्मा परमेश्वर आहे, त्याचा काही आकार नाही, तो निराकार आहे आणि तो प्रत्येक जीवजंतू प्राण्यांमध्ये विराजमान आहे. जेव्हा बाबाला हे जाणीव झाली की तो परमपिता परमात्मा परमेश्वर प्रत्येक जीवजंतू प्राण्यांमध्ये विराजमान आहे, तेव्हापासून बाबांनी कधीही कुणाला आपल्या पाया लागू दिलं नाही आणि आदेश लावला की ह्या मानव धर्माच्या कोणत्याही सेवक सेविका बालसेवक सेविकांनी कधी कुणाच्या पाया लागू नये. बाबाचं म्हणणं होतं एक आत्मा दुसऱ्या आत्माच्या समोर. आपण सर्व मिळून एका भगवंताला बाबाला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवंत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग साधना करता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा गोंदियाच्या वतीने आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे एका भगवंताची मासिक चर्चा बैठक पूरगाव ह्या निवासस्थानी नुकतीच सुरू आहे. ह्या बैठकीमध्ये बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझे प्रणाम. तसेच आम्हा सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर उपस्थित आहेत, आईला माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले भंडारा शाखेचे माजी संचालक श्रीमान्य गोंदेकर साहेब उपस्थित आहेत, भावाला माझा नमस्कार. तसे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष पदावर लाभलेले खमारी परिसरातील मार्गदर्शक श्रीमान्य हेमराजभाऊ लांजेवार उपस्थित आहेत, भावाला माझा नमस्कार. तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सचिव माजी सचिव श्रीमान्य सुरेशलालजी अंबुले साहेब उपस्थित आहेत, भावाला माझा नमस्कार. मंचावर उपस्थित गोंदिया शाखेचे संचालक बोपचेजी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर उपस्थित गोंदिया शाखेचे संचालक श्रीमान्य अंबुलेभाऊ उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ अंतर्गत येणारे सर्व मार्गदर्शक आणि मंचावर उपस्थित सर्व आदरणीय जबाबदार सेवक व या बैठकीमध्ये उपस्थित बाबाच्या कुटुंबातील सर्व सेवक सेविका बालसेवक सेविका व ज्यांच्या कानापर्यंत माझी आवाज जात असेल असे संपूर्ण गावकरी मंडळी, यांना सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी. आजच्या चर्चा बैठक संचालक साहेब श्रीमान्य राऊतजी यांना भी माझा नमस्कार जी. संचालक साहेबांनी मला बाबाच्या शिकवणीवर आपले विचार व्यक्त करण्याकरता सांगितले आहे, ती मी भगवंतांनी दिलेल्या बुद्धीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार जी. बाबाची शिकवण सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना 4 तत्व 3 शब्द 5 नियमे बाबाची शिकवण आहे. ह्या शिकवणीच्या माध्यमातून ज्या कुटुंबामध्ये वागणूक होत असते त्या कुटुंबामध्ये अनुभव घडून येतात आणि अनुभवाच्या माध्यमातून त्या परमपिता परमात्माची परमेश्वराची ओळखी होते, ज्याला या पृथ्वी तलावर कोणीच बघितलं नाही. आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि ते भगवान बाबा हनुमानजी. भगवान बाबा हनुमानजींनी वेळोवेळी आकारामध्ये येऊन बाबाला दर्शन दिले आणि मार्गदर्शन केले आणि त्यांनी सांगितलं की सर्व सर्व मी नाही, सर्व सर्व मी नाही, सर्व सर्व तो परमपिता परमात्मा परमेश्वर आहे, त्याचा काही आकार नाही, तो निराकार आहे.
आणि तो प्रत्येक जीवजंतू प्राण्यांमध्ये विराजमान आहे. जेव्हा बाबाला हे जाणीव झाली की तो परमपिता परमात्मा परमेश्वर प्रत्येक जीवजंतू प्राण्यांमध्ये विराजमान आहे, तेव्हापासून बाबांनी कधीही कुणाला आपल्या पाया लागू दिलं नाही आणि आदेश लावला की ह्या मानव धर्माच्या कोणत्याही सेवक सेविका बालसेवक सेविकांनी कधी कुणाच्या पाया लागू नये. बाबाचं म्हणणं होतं एक आत्मा दुसऱ्या आत्माच्या समोर झुकली तर परमात्माचा अनादर होतो. म्हणून बाबांनी आपल्याला देवर हात ठेवून नमस्कार घ्यायला सांगितलं आणि त्या नमस्कारामुळे आज आपल्या जीवनामध्ये खूप चमत्कार घडले. आपण या मानव धर्मामध्ये येण्याच्या अगोदर खूप दुःखी होतो. कोणी बिमाऱ्या पायी दुःखी होते, कोणी व्यसनापायी दुःखी होते, कोणी गरस्तीच्या माध्यमातून दुःखी होते, कोणीचे बिझनेस ठप झाले होते, कोणीला काम धंदे नव्हते, कोणीला योग येत नव्हता लग्नाचा, कोणीच्या मुलं बाळा बदमाश होते, कोणीचे पती बदमाश होते. अशा अनगिनत परेशान्या आपल्यावर जेव्हा आपण मानव धर्मामध्ये नव्हतो तेव्हा होत्या आणि त्या अनगिनत परेशान्यामध्ये माध्यमातून आपण खूप दुःखी जीवन जगत होतो आणि जीवन जगताना आपण कितीतरी नवस कबललो, असे नवस कबललो की आपली ताकद नव्हती तरी त्या नवस पूर्ण करण्याकरिता आपण कर्जबाजारी झालो, पण कबुललेले नवस आपण पूर्ण केलो आणि पूर्ण केल्यावरही कोणताही भगवान कोणतीही शक्ती आमच्या दुःखाचं निवारण करण्याकरिता उपस्थित झाली नाही आणि आमच्या कुटुंबातले दुःख नाहीसे करू शकली नाही. दुःखमय जीवन जगताना धन्य ते परमपिता परमात्मा परमेश्वर आणि धन्य ते आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी ह्या कलियुगामध्ये एका भगवंताची प्राप्ती स्वतःच्या कुटुंबाकरिता कुटुंबाचे दुःख दूर करण्याकरिता प्राप्त केली होती. परंतु आमच्या त्या सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म जनकल्याणकरिता झालेला होता. म्हणून त्यांच्या मनामध्ये त्या परमेश्वरांनी अशी बुद्धी घालली की त्यांना विचार पडलं की माझा कुटुंब एवढा दुःखी होता, भूतबाधाने ग्रस्त होता, एक शिटी वाढली का जीव जात होता, असे दुःख ह्या परमेश्वरी शक्तीने माझ्या कुटुंबातले दूर केले. जर हे दुःख ह्या जगामध्ये जेवढे गोरगरीब दुःखी कष्टी मानव आहेत त्यांच्या प्रयत्न त्यांच्यापर्यंत जर ही शक्ती पोहोचली तर तेही माझ्या कुटुंबासारखे सुख समाधानी मध्ये जीवन जगू शकतात. म्हणून बाबांनी ह्या शक्तीचा प्रचार करण्याचा विडा उचलला आणि त्या शक्तीला विनंती केलं की या जगामध्ये खूप गोरगरीब दुःखी कष्टी जीवन जगत आहेत. हे भगवान बाबा हनुमानजी, तुम्ही या गोरगरीब दुःखी कष्टी मानवाला सुख समाधानी मध्ये जीवन जगण्याचं वरदान द्या. भगवंताला विनंती केलं. भगवंतानी बाबाला काय जवाब दिला? हे मानव, भला कि तूने मुझे प्राप्त किया हो, भला कि तूने मुझे प्राप्त किया हो, पर मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. मानव हे बेईमान है. जेव्हा त्या भगवंतानी मानवाला बेईमान म्हटलं तेव्हा बाबाला विचार आला की मी एवढी मोठी शक्ती प्राप्त केलो, भगवंताला प्राप्त केलो, तरी भगवंतानी मला बेईमान म्हटलं. कारण बाबा भी मानव होते, मानव रूपी मध्ये जन्माला आले होते, परंतु त्या परमेश्वरांच्या भगवंतानी बाबाला बेईमान नाही म्हटलं होतं. मानव हे बेईमान और उसमें से तू भी एक मानव है, भला कि तूने मुझे प्राप्त किया, पर मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. तेव्हा बाबांनी वचन दिलं, मी माझ्या जीवनामध्ये मरेपर्यंत परमात्मा एक माणीन, मर्यादिये भगवत नाम पर असा जीवन जगीन. परमात्मा एक, मर्यादिये भगवत नाम पर. ह्या दोन वचनावर त्या भगवंतानी बाबाला वचन दिले
दुःखदारी दूर करते उद्धार और इच्छा अनुसार भोजन। अरे बाबाच्या त्या वचनावर, आमच्या सर्वांचे सद्गुरू महान देवजीभाऊ झुंदेजी यांच्या वचनावर ते परमेश्वरी शक्ती आज कार्य करत आहे। ह्या मानव धर्मामध्ये कसाही दुखी मानव जर प्रवेश करत असेल, कोणत्याही मार्गदर्शकाच्या माध्यमातून, कोणत्याही सेवकाच्या माध्यमातून त्याला या मानव धर्माची दीक्षा मिळत असेल, शिकवण मिळत असेल, आणि जर तो त्या तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून वागत असेल तर पलमध्ये त्याचे दुःख दूर होतात। पलमध्ये त्याचं कारण काय आहे? हा युग कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये कोणती शक्ती काम करणार आहे हे त्या परमपिता परमात्मा परमेश्वर, ज्याचा काही आकार नाही, निराकार आहे, त्यांनी तय केलेलं होतं कि कलयुग में जो हनुमान जी की पूजा करेगा उसके घर में कलयुग का प्रकोप नहीं पड़ेगा। आणि असे कितीतरी वरदान संपूर्ण 36 कोटी देवी देवतांनी भगवान बाबा हनुमानजीला दिलं होतं। केव्हा दिलं होतं? जेव्हा इंद्रनी त्यांच्यावर प्रहार केला होती आणि ते बेशुद्ध झाले होते आणि पवन देवनी संपूर्ण हे हवा रूपी हवाला आपल्या आतमध्ये घेतला आणि पूर्ण जगामध्ये हाहाकार मचला। तेव्हा संपूर्ण देवी देवता मजबूर झाले आणि त्याला शुद्ध मध्ये आणलं हनुमानजीला, भगवान बाबा हनुमानजीला। आणि त्या काळामध्ये संपूर्ण देवी देवतांनी भगवान बाबा हनुमानजीला वरदान दिलं कि जहां आपकी पूजा होगी वहां कोई भी विपरीत शक्ति, काल्पनिक शक्ति कार्य कर नहीं सकती। इसीलिए ह्याकरिता आज ह्या मानव धर्मामध्ये आलेल्या सेवकांवर कसल्याही प्रकारची काल्पनिक शक्तीचा असर होत नाही। होते का? कोणीवर झाला आहे का? आणि जर झाला असेल तर त्या व्यक्तीने स्वतःच्या चुकाकडे लक्ष द्यावं की मी बाबाच्या दिलेल्या तत्वशब्द नियमाने वागतो का? बाबांनी जो आपल्याला सांगितलं त्या शिकवणीप्रमाणे चालतो का? माझ्या कुटुंबामध्ये सत्य मर्यादा प्रेम आहे का? माझ्या पत्नी पतीमध्ये एकता आहे का? माझ्या मुलाबाळांमध्ये बाप आणि मुलांमध्ये एकता आहे का? हे आपल्या कुटुंबामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। आणि हे संपूर्ण गोष्टी सत्य मर्यादा प्रेम ज्याच्या कुटुंबामध्ये असेल ते शक्ती त्याच्या कुटुंबामध्ये प्रवेश करते आणि त्याच्या शब्दावर कार्य करते। परंतु आज कुठे ना कुठे पाहण्यात येते की आपल्या कुटुंबामध्ये एकता नाही, बाप बेट्यामध्ये एकता नाही, सासू सुनामध्ये एकता नाही, म्हणून आपल्याला अनेक वाले काही लोक नाव ठेवतात कि यह मानव धर्म वाले माँ बाप को पूछते नहीं, माँ बाप की पूजा करते नहीं, इनको रामदेव प्रतापगढ़ कई तीर्थ स्थान पे लेके जाते नहीं। अशा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांच्या कानापर्यंत माझी आवाज जात असेल त्यांच्यासाठी मी सांगणं इच्छितो की हा मानव धर्मामध्ये माँ बापाची पूजा त्या तीर्थस्थानावर नेऊन करण्यात येत नाही। मेल्याच्या नंतर दहावा बाप बनवत नाही आणि मेल्याच्या नंतर त्यांची राख नदीमध्ये वाहण्याकरिता किंवा कोणत्या मंदिरामध्ये नेत नाही। ह्या मानव धर्माचा प्रत्येक सेवक जो बाबाच्या तत्वशब्द नियमाने वागतो, ज्याच्या घरी सत्य मर्यादा प्रेम आहे, तो आपल्या आई वडिलाला जितेजी त्यांची इच्छा पूर्ण करते। केव्हा करते? जितेजी जेव्हा ते जिवंत राहतात त्यांच्या संपूर्ण इच्छा जे असतात तो ह्या मानव धर्माचा सेवक ज्याच्या घरी सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण असेल तो त्या मायबापाची संपूर्ण इच्छा पूर्ण करते आणि मरेपर्यंत त्यांची सेवा करते। मरेपर्यंत त्यांची सेवा करते। ज्या दिवशी ते भगवंतामध्ये विलीन होऊन जातात त्या दिवशी त्या भगवंताचा प्रणाम करून जयघोष करून त्यांना परमेश्वरी शक्तीच्या शुभ कमलामध्ये आपण वाहून देतो आणि त्या रक्षाची राखची आपण पूजा करत नाही, कारण आपल्या मायबापाच्या आत्मा निघून त्या परमेश्वरामध्ये विलीन होते आणि त्या परमेश्वराला आपण पुजतो। याचा अर्थच आहे की आपण मायबापाला पुजतो। आमच्या मायबापाची आत्मा कुठे गेली? परमेश्वरामध्ये गेली आणि त्या परमेश्वराची पूजा करणं आपला कर्तव्य, आपला धर्म आहे, आपला
सर्व आणि आपला एक तुझा निमित्त आहे. म्हणून ह्या मानव धर्मामध्ये कोणीही आपल्या मायबापाला फेकत नाही. ह्या मानव धर्माचा प्रत्येक सेवक मायबापाला जिथे जी पुजतो. मेल्याच्या नंतर त्यांची फोटो प्रत्येक सेवकांच्या घरी मिळेल. काही लोक म्हणतात की हे माँ बाप की फोटो लगाते नाही. अरे तुम्ही जाऊन पहा सेवकांच्या निवासस्थानी, त्यांच्या निवासस्थानी त्यांचे मायबाप भगवंतामध्ये विलीन झाल्यावर फोटो आहेत किंवा नाही आहेत. आमच्या घरीच आहेत, मोठे मोठे फोटो बनलेले आहेत. आम्ही तर आपल्या मायबापाला पुजतो, आजही पुजतो. भगवंताला विनंती केल्यावर, त्यांना नमस्कार घेतल्यावर आम्ही आपल्या आईबाबांना नमस्कार घेतो. कारण भगवंताने सांगितलंय आई बाबापेक्षा मोठा त्या मानव जातीसाठी कोणी भगवान नाही. आणि या मानव धर्माच्या सेवकींसाठी पती परमेश्वरच्या पेक्षा मोठा कोणी परमेश्वर नाही. म्हणून ह्या मानव धर्माच्या प्रत्येक सेवक सेविकांनी, बालगोपाळांनी ह्या मानव धर्माच्या शिकवणीकडे लक्ष द्यावं आणि बाबाच्या दिलेल्या तत्व शब्द नियमाचा पालन करावं. आपणही कराल, मीही करीन एवढेच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी.